सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिले गोकर्णाने धुंडुकारीला भागवत महात्म्य श्रवण करायस लावून कशा प्रकारे त्याच्या प्रेतात्म्यास मुक्ती मिळवून दिली. त्यामध्ये एक उल्लेख आलेला होता की धुंडुकारी हा प्रेतात्मा स्वरूपामध्ये 7 वाशांवरती बसलेला होता. वाशांची 7 कांडी म्हणजे 7 प्रकारच्या वासना होय आणि ह्याच पूर्वजन्माचे कारण ठरतात. वासना 7 प्रकारच्या असतात. पहिली स्त्री आसक्ती, पुत्र आसक्ती, व्यवसाय आसक्ती, द्रव्य आसक्ती, कुटुंब आसक्ती, घरदार आणि मालमत्ता आसक्ती, गावाची आसक्ती. शास्त्रात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अविद्या यांना 7 गाठी असे म्हटलेले आहे. यांनी जीव बांधला गेलेला आहे. भागवत भक्ती यासाठीच करायची की या गाठी सोडून घ्यायच्या आणि जीवाला मुक्त करायचे. श्रीमद भागवताच्या श्रवणाने आपोआप एक एक गाठ सुटत जाते. श्री भगवंतच केवळ सत्य आहे असे मानून अखंड नामस्मरण करत राहावे तर वासनेच्या या जंजाळामधून निश्चितच मुक्ती मिळते. आपण शिरा करतो. शिऱ्यात लौकिक दृष्टीने गव्हाची किंमत नसते, पण कणकेशिवाय किंवा रव्याशिवाय शिरा बनत नाही. तात्विक गोष्टीने विचार केला तर तुपा इतकीच रव्यालाही किंमत आहे. तूप, साखर आणि रवा या सर्वांचीच जरुरी असते. त्याप्रमाणे ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांची देखील परमेश्वर प्राप्तीसाठी एकसारखीच आवश्यकता असते. तरच आपण भगवंतापर्यंत पोचू शकतो. जोवर वासना क्षीण होत नाही तोवर मुक्ती मिळत नाही. पूर्वजन्माचे शरीर तर नाश पावते, पण मन मात्र नाश पावत नाही. ते आपल्याबरोबरच पुढील जन्मात देखील साक्षीदार बनून आलेले असते. लोक आपल्या कपड्यांची, शरीराची खूप काळजी घेतात, पण मरणानंतरही जे सोबत येणार आहे त्या मनाची कधीच काळजी घेत नाही. माणसाने मरणोत्तर जे कायम सोबत येणार आहे खरं तर त्याची चिंता करायला हवी. एकदा एक गृहस्थांचा आप्त वारला तेव्हा ते शोक करत होते. त्यांना भेटण्यास एक साधू त्या ठिकाणी आले आणि ते त्या गृहस्थास उपदेश करू लागले की आत्मा अमर आहे. मरण तर प्रत्येक शरीराला येत असते, परंतु आत्मा निरंतर असतो, म्हणून मृत्यूनंतर शोक करणे हे व्यर्थ आहे. काही दिवसांनी त्या साधूचीच नेमकी बकरी मेली. तेव्हा साधू खूप शोक करत होता आणि रडत होता. नेमके ह्या गृहस्थाने ते पाहिले आणि तो गृहस्थ त्या साधूंजवळ गेला आणि म्हणाला, आपण तर मला सांगितले होते की शरीर हे मर्त्य आहे पण आत्मा अमर आहे. आपण कोणाच्याही मृत्यूचे दुःख करू नये, मला आपण असा उपदेश दिला होता आणि आता तुम्हीच एवढा शोक करत आहात. साधू म्हणाला, नातेवाईक तुमचा होता पण बकरी माझी होती. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य काय? परोपदेशे पांडित्य, दुसऱ्यांना उपदेश करणारे पांडित्य काही कामाचे ठरत नाही. स्कंद पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की बद्रीनारायण विशाल राजासाठी बद्री केदार या ठिकाणी गेले होते. पुंडलिकासाठी श्री विठ्ठल आले होते. त्या भक्तांसाठी भगवंत येतात, ते भक्त खरोखर धन्य होय. बद्रीनारायण जगासमोर तप ध्यानाचा आदर्श ठेवतात. ते म्हणतात की मी ईश्वर आहे तरी जप तप हे करतो. तपश्चर्येपासून शिवाय मनाला शांती मिळत नाही. जीव कठीण तपश्चर्या करू शकत नाही, म्हणून भगवंत आदर्श समोर ठेवतात की जेव्हा मूल औषध घेत नाही तेव्हा आई स्वतः खाऊन दाखवते. तेव्हा कुठे मुलाला कळत असतं की औषध ही खाण्याची वस्तू आहे. तसे पाहिले तर आईला औषध घेण्याची गरज नसते, पण मुलाच्या समजुतीसाठी ती ते औषध घेत असते. त्याच प्रकारे श्री बद्रीनारायणांच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती ही मंदिराच्या बाहेर आहे. स्त्री आणि बालक यांचा संग तपश्चर्येत विघ्नकारक असतो. यामध्ये स्त्रीची निंदा नाही, परंतु कामाची निंदा आहे. कुणालाही पत्नी किंवा मूल यांचा त्याग करण्याची गरज नाही. म्हणूनच सांगावे लागते की पत्नी व मुले सोबत ठेवून देखील घरात देवाचे भजन करा, नामस्मरण करा. त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्याची गरज नाही. विशालपुरीत जेथे संत कुमार राहत असत तेथे एकदा नारद मुनी फिरत फिरत गेले. तेथे सनकादिक ऋषींना नारद भेटले. नारदांचे मुख अगदी म्लान झाले होते. तेव्हा सर्वांनी त्यांच्या उदासीनतेचे कारण विचारले. आपण का चिंतेत आहात?
असे विचारले असता नारदांनी अतिशय खिन्न मनाने उत्तर दिले की माझा देश दुःखी आहे. सत्य, तप, दया, दान माझ्या देशात राहिले नाही. माणूस बोलतो एक आणि त्याच्या मनात असते दुसरेच आणि करतो तिसरेच. आणखी काय सांगू? आणि हे सर्व त्याच्या शेवटच्या मुक्तीसाठी अतिशय घातक आहे. या विचारामुळे नारद अतिशय अस्वस्थ झालेले होते. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढील कथानक.